first one x raised to n minus 1 upon 1 plus 4x raised to n, that is 1 upon 2n the root of 1 plus 4x raised to n plus c. त्यामध्ये काय करावं लागेल, 1 plus 4x raised to n ही पूर्ण टर्म इक्वल टू टी सबस्टिट्यूट करायची. x रेस टू n चा डेरिव्हेटिव्हची टर्म x रेस टू n मायनस 1 आहे. 4 आणि n जे आहेत ते राईट साईडला डिव्हाइड होतात. 1 अपॉन रूटचं इंटिग्रेशन टू रूट x, 1 अपॉन रूट टी येईल त्याचं इंटिग्रेशन टू रूट टी. त्यानंतर सेकंड 1 अपॉन e इंटू लॉग ऑफ x रेस टू e प्लस. कसा सॉल्व केला तो, यामध्ये इंटिग्रल e raised to x minus 1 plus x raised to e minus 1 upon e raised to x plus x raised to e into dx. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह असतो e raised to x, म्हणजे न्यूमरेटरला याचा डेरिव्हेटिव्ह पहा कशा पद्धतीने तयार होतो. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह असतो e raised to x, त्याऐवजी इथे टर्म आहे e raised to x minus 1. त्यानंतर x raised to e चा डेरिव्हेटिव्ह, इथे x raised to n चा फॉर्म्युला वापरायला कारण e कॉन्स्टंट आहे. x raised to e चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी e इंटू x raised to e minus 1 पैकी x raised to e minus 1 ही टर्म आहे अवेलेबल. आता यात मल्टिप्लाइड बाय e आवश्यक आहे सेकंड टर्मला, आणि फर्स्ट टर्मसाठी पण e raised to x पाहिजे, त्याऐवजी आहे e raised to x minus 1. इथे मल्टिप्लाय डिवाइड करायचं आहे e, दॅट इज 1 अपॉन e इंटिग्रल e in bracket e raised to x minus 1 plus x raised to e minus 1 divided by e raised to x plus x raised to e into dx. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं, that is equal to 1 upon e into e raised to x minus 1 plus e into x raised to e minus 1 divided by e raised to x plus x raised to e into dx equal to 1 upon e into पहिली टर्म e म्हणजेच e raised to 1, e raised to 1 into e raised to x minus 1 बेस सारखा इंडेक्स ॲडिशन होईल. e raised to 1 plus x minus 1 1 कॅन्सल होतील आणि शिल्लक राहील फक्त e raised to x आणि प्लस सेकंड टर्म ॲज इट इज e into x raised to e minus 1 divided by e raised to x plus x raised to e into dx. आता या ठिकाणी डिनॉमिनेटर ॲज इट इज न्यूमरेटरला तयार झाला पहा. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x आणि x raised to e चा डेरिव्हेटिव्ह e into x raised to e minus 1. म्हणजेच आपण याचं इंटिग्रेशन डायरेक्ट पण लिहू शकतो किंवा सबस्टिट्यूशनही करू शकतो. डायरेक्ट इंटिग्रेशन काय लिहिता येईल, 1 अपॉन e log of e raised to x plus x raised to e plus c.
Answer number 3. 1 upon root 1 minus x square into 2 plus 3 sin inverse x. 1 upon 3 log of 2 plus 3 sin inverse x plus c. So by direct substitute काय करणार? 2 plus 3 sin inverse x equal to t. 2 चा derivative 0 येईल. t constant as it is. Sin inverse x चा derivative 1 upon root 1 minus x square इथं available आहे. 3 फक्त right side ला divide घ्यायचा. 1 by 3 common. 1 upon t चे integration log t. म्हणजेच answer येईल 1 upon 3 log of 2 plus 3 sin inverse x plus c. Number 4, log of log x plus c. कारण यामध्ये सबस्टिट्यूशन काय करावं लागेल? log of log x equal to t. log of log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x into log x. 1 upon x into log x. log of log x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1 upon x into log x. म्हणजे log of log x equal to t सबस्टिट्यूट करायचा 1 upon t. 1 upon t चं इंटिग्रेशन log t. म्हणजेच आन्सर log of log x plus c. And next, number 5, direct डेरिव्हेटिव्हच आहे डिनॉमिनेटरचा. तर टर्म इंटरचेंज आहे. ॲडिशन म्हणजे टर्म इंटरचेंज करता येते. 10 raised to x चा डेरिव्हेटिव्ह 10 raised to x into log 10 आणि x raised to 10 चा डेरिव्हेटिव्ह 10 into x raised to 9. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे डायरेक्टली. त्यामुळं आपण काय लिहू शकतो? इक्वल टू log of 10 raised to x plus x raised to 10 plus c. त्यानंतर 1 upon 2 log of x square plus sin 2x plus 2x. यामध्ये इंटिग्रेशन cos 2x plus x plus 1 upon x square plus sin 2x plus 2x into dx. डिनॉमिनेटर जर सबस्टिट्यूट केला x square plus sin 2x plus 2x equal to t. चा डेरिव्हेटिव्ह काय पहा? x square चा डेरिव्हेटिव्ह 2x, sin 2x चा डेरिव्हेटिव्ह cos 2x into 2 आणि plus 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 into dx equal to dt. ही टर्म ॲज इट इज नाही आहे म्हटलं, यातनं 2 कॉमन घेता येईल. 2 जर कॉमन घेतला तर शिल्लक राहील x प्लस cos 2x प्लस 1 into dx equal to dt. 2 राईट साईडला डिवाइड घ्या, कारण टर्म अवेलेबल आहे फक्त cos 2x प्लस x प्लस 1. 2 जर डिवाइड घेतला तर cos 2x पहिल्यांदा लिहिता येईल cos 2x प्लस x प्लस 1 into dx equal to 1 by 2 into 8. इंटिग्रेशनची टर्म येईल 1 upon t into 1 by 2 dt. 1 by 2 constant outside, 1 upon t into dt.
म्हणजेच 1/2 इंटू लॉग टी प्लस सी, ची व्हॅल्यू 1/2 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस साइन 2x प्लस 2x प्लस सी. नंतर 7 log of sec x plus tan x. log of डबल लॉग येईल. यामध्ये पहा sec x चं इंटिग्रेशन काय असतं? इंटिग्रेशन sec x चं इंटिग्रेशन काय असतं? log of sec x plus tan x. sec x चं इंटिग्रेशन असतं log of sec x plus tan x. मग log of sec x plus tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? sec x. याचा अर्थ डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह ॲज इट इज न्यूमरेटरला आहे. डायरेक्ट आपण याचा आन्सर लिहू शकतो लॉग ऑफ डिनॉमिनेटर. लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजेच लॉग ऑफ sec x plus tan x प्लस सी, किंवा डिनॉमिनेटरची टर्म इक्वल टू टी सबस्टिट्यूट करा. लॉग ऑफ sec x plus tan x इक्वल टू टी. त्याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला log of sec x plus tan x चा डेरिव्हेटिव्ह 1/sec x plus tan x आणि पुन्हा ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह sec x plus tan x चा डेरिव्हेटिव्ह sec x into tan x plus sec square x. त्यातला sec x कॉमन येईल. sec x plus tan x चा ब्रॅकेट कॅन्सल होतो. शिल्लक राहील फक्त sec x. म्हणजे डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असेल तर डायरेक्ट इंटिग्रेशन काय होईल? log of denominator. So answer is log of sec x plus tan x. Now number 8. Integral 1/1 plus e raised to x into dx. आता यामध्ये काय करणार? e raised to x रिलेटेड जे एक्झाम्पल्स आहेत इंटिग्रेशन्स मध्ये, त्यामध्ये जरी डेरिव्हेटिव्ह अवेलेबल नसतील तर ते इझिली त्या ठिकाणी क्रिएट करता येतात. त्या प्रोसेस आणि काही रिलेशन्स लक्षात घ्या. एक म्हणजे आपल्याला e raised to x
इंटू ई रेस टू मायनस एक्स इक्वल टू काय असेल 1. हे एक रिलेशन आपल्याला बऱ्याच ठिकाणी यूज करावं लागेल कारण बेस सेम आहे. इंडेक्स ॲडिशन झालं तर एक्स मायनस एक्स 0 होईल. ई रेस टू 0ची किंमत 1 येते. त्यानंतर ज्यावेळी आपण फक्त ई रेस टू एक्सची किंवा ई रेस टू मायनस एक्सची टर्म असते डिनॉमिनेटरला, पण त्याचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल नसतो. त्याला आपण दोन प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. एक तर डिव्हाइड न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय ई रेस टू एक्स किंवा मल्टिप्लाय न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय ई रेस टू मायनस एक्स. मल्टिप्लाय न्यूमरेटर and denominator by e raised to minus x. त्याचा डेरिव्हेटिव्ह तयार होऊन जातो. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला जर e raised to minus x ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटर काय होईल? e raised to minus x अपॉन 1 into e raised to minus x म्हणजे e raised to plus e raised to x into e raised to minus x into dx. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला e raised to minus x ने मल्टिप्लाय केलं. न्यूमरेटरची टर्म ॲज इट इज e raised to minus x अपॉन पहिली टर्म e raised to minus x प्लस e raised to x into e raised to minus x त्याची व्हॅल्यू येईल 1 इंटू dx. आणखी एक मार्ग यामध्ये असा आहे 1 अपॉन 1 प्लस ई रेस टू एक्स जो आहे डिनॉमिनेटरहून जर ई रेस टू एक्स कॉमन घेतला, कॉमन घेण्याची पण प्रोसेस पहा कशा प्रकारे असते. डिनॉमिनेटरहून जर ई रेस टू एक्स आपण कॉमन घेतला तर इथे राहील 1 अपॉन ई रेस टू एक्स म्हणजेच ई रेस टू मायनस एक्स प्लस 1. डिनॉमिनेटरहून ई रेस टू एक्स कॉमन घेतला तर इथे पहिल्या ठिकाणी राहील 1 अपॉन ई रेस टू एक्स. 1 अपॉन ई रेस टू एक्स म्हणजेच ई रेस टू मायनस एक्स प्लस 1. आणि हा जो ई रेस टू एक्स आहे डिनॉमिनेटरचा तो आता न्यूमरेटरला घेता येईल म्हणजे टर्म येईल ई रेस टू मायनस एक्स अपॉन ई रेस टू मायनस एक्स प्लस मिनिमम स्टेपमध्ये ते कम्प्लीट होईल. बरं, ही कॅल्क्युलेशन वर्क केअरफुली लक्षात ठेवायचं. बऱ्याच प्रॉब्लेम्समध्ये आता यापुढे या प्रोसेस होणार आहेत. आता इथे आपण सबस्टिट्यूशन काय घेणार? ई रेस टू मायनस एक्स प्लस 1 इक्वल टू टी. डिफरन्शिएट करा. ई रेस टू मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू मायनस एक्स इंटू मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा मायनस 1 इंटू डी एक्स इक्वल टू डी टी. पण अवेलेबल फक्त ई रेस टू मायनस एक्स इंटू डी एक्सच आहे. दोन्ही साईडला मायनस टू मल्टिप्लाय करा म्हणजे ई रेस टू मायनस एक्स इंटू डी एक्स इक्वल टू काय येईल? मायनस डी टी. त्या व्हॅल्यूज जर सबस्टिट्यूट केल्या टर्म काय येईल पहा. इंटिग्रल बिकम्स 1 अपॉन ई रेस टू मायनस एक्स प्लस 1 याची व्हॅल्यू येईल टी. न्यूमरेटर ई रेस टू मायनस एक्स इंटू डी एक्स याची व्हॅल्यू येईल मायनस डी टी. मायनस आउटसाइड शिल्लक राहील 1 अपॉन टी इंटू डी टी. 1 अपॉन टीचं इंटिग्रेशन log t plus c that is minus of log t ची व्हॅल्यू e raised to minus x plus 1 plus c.
यामध्ये बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू पर्यंत सफिशियंट आहे. पण जर आन्सर ई रेस टू एक्सच्या स्वरूपात असेल, ई रेस टू एक्सच्या स्वरूपात असेल, तर आपल्याला हे आणखी सिम्प्लिफिकेशन द्यावं लागेल. हे पुढचं सिम्प्लिफिकेशन कशा प्रकारे होईल पहा. मायनस लॉग ऑफ ई रेस टू मायनस एक्सलाच 1/e⁻x प्लस 1 प्लस सी असं आपण लिहू शकतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन मायनस ऑफ लॉग 1 प्लस e⁻x अपॉन e⁻x प्लस सी. त्यामध्ये मायनस वाटल्यास आउटसाईड ठेवा. लॉग ऑफ यम अपॉन एन म्हणजे लॉग यम मायनस लॉग एन लिहिता येईल. दॅट इज लॉग ऑफ 1 प्लस e⁻x मायनस लॉग ऑफ e⁻x प्लस सी. मायनस आपण आउटसाईड ठेवला किंवा रेसिप्रोकल जर घेतला तरी साईन चेंज होईल. लॉगची प्रॉपर्टी ब्रॅकेटमधल्या टर्मचा रेसिप्रोकल घेतला तर हा साईन चेंज होतो. त्यानंतर इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट लॉग ऑफ 1 प्लस e⁻x मायनस लॉग ऑफ e⁻x आहे. इंडेक्सच्या रूलनुसार तो एक्स आपण मल्टिप्लाय घेऊ शकतो. एक्स इंटू लॉग ई प्लस सी. पण लॉग ईची किंमत 1 असते, म्हणजेच मायनस इन ब्रॅकेट लॉग ऑफ 1 प्लस e⁻x मायनस एक्स प्लस सी. मायनसने जर ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केला, पहिली टर्म मायनस येईल, दुसरी प्लस, म्हणजे एक्स प्लस एक्स मायनस एक्सची टर्म प्लस होईल आणि लॉगची टर्म मायनस. एक्स मायनस लॉग ऑफ 1 प्लस e⁻x प्लस सी. या फॉर्ममध्येही आन्सर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्समध्ये ऑप्शनमध्ये असू शकतो. मग इथपर्यंत आपल्याला हे कन्व्हर्जन्स आवश्यक आहे.
त्यानंतर इंटिग्रल e raised to 2x minus 1 upon e raised to 2x plus 1 into dx. E raised to 2x minus 1 upon e raised to 2x plus 1. यामध्ये काय करणार, e raised to 2x चा डेरिव्हेटिव्ह e raised to 2x च्या स्वरूपात तयार होऊ शकतो. पुढे प्लस 1 आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काही मायनस 1 येणार नाहीये, कॉन्स्टंट येणार नाही, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 होईल. लिमिटला मायनस 1 ची टर्म एक्स्ट्रा आहे, त्यामुळे याला डायरेक्ट सबस्टिट्यूशन पॉसिबल नाही. काय करावं लागेल, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला e raised to minus x ने मल्टिप्लाय करायचं किंवा e raised to x ने डिवाइड करायचं किंवा न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही ठिकाणाहून e raised to x कॉमन घ्यायचं. कुठल्याही प्रकारे गेलं तरी प्रोसेस सेमच, जे आपल्याला कन्व्हिनियंट असेल त्या स्टेपचा आपण यूज करू शकतो. फक्त यात रिक्वायरमेंट आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे, e raised to x आणि e raised to minus x अशा दोन टर्म्स इथे तयार होणं आवश्यक आहे. त्यासाठी मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय e raised to minus x किंवा न्यूमरेटर डिनॉमिनेटरवरून e raised to x कॉमन घेतला तरी चालेल. e raised to minus x ने मल्टिप्लाय केला, e raised to 2x into e raised to minus x minus e raised to minus x divided by e raised to 2x into e raised to minus x plus e raised to minus x. न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या दोन्ही टर्म्सला e raised to minus x ने मल्टिप्लाय केलं. आता यात पहिली टर्म e raised to 2x into e raised to minus x, 2x minus x म्हणजे e raised to x minus e raised to minus x upon e raised to x plus e raised to minus x into dx. आता इथे डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह तयार होऊ शकतो. टर्म केअरफुली लक्षात घ्या, काही एक्झाम्पल्स मध्ये युजफुल राहणार आहे. सबस्टिट्यूशन काय करणार आपण इथे, e raised to x plus e raised to minus x equal to t. डिफरन्शिएट केला, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x प्लस e raised to minus x चा डेरिव्हेटिव्ह e raised to minus x आणि पुन्हा मायनस x चा डेरिव्हेटिव्ह -1 into dx equal to dt. e raised to minus x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच टर्म येईल e raised to x plus into minus होईल मायनस e raised to minus x into dx equal to dt. ही झाली न्यूमरेटरची टर्म तयार. इंटिग्रेशन येईल वन अपॉन टी इंटू dt. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह तयार झाला डायरेक्टली, इक्वल टू काय येईल, लॉग टी प्लस सी म्हणजेच लॉग ऑफ e raised to x प्लस e raised to minus x प्लस सी. इथपर्यंत सफिशियंट बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू. पण याला आणखी सिम्प्लिफिकेशन जर आपल्याला आन्सर e raised to 2x च्या म्हणजे दिलेल्या स्वरूपातच पाहिजे असेल तर पुन्हा पहिल्यासारखा सिम्प्लिफिकेशन, लॉग ऑफ e raised to x प्लस
e raised to minus x लिहिता येईल 1 upon e raised to x plus c. क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन e raised to x into e raised to x म्हणजे e raised to 2x plus 1 upon e raised to x plus c. log m upon n म्हणजेच log m minus log n e raised to 2x plus 1 minus log of e raised to x plus c equal to log of e raised to 2x plus 1 minus x multiplied x into log e plus c. log e ची किंमत 1 असते म्हणजेच आन्सर या स्वरूपातील log of e raised to 2x plus 1 minus x plus c. त्यानंतर इंटिग्रल फाइव cos 8x into cos 2x into dx. सबस्टिट्यूशनचे नाही आहे ते प्रॉब्लेम, पहिल्या टाईपमधलेच डायरेक्ट सिम्प्लिफिकेशनचे. हा जो ग्रुप एक्झाम्पल्स आहे यामध्ये दोन कॉसच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन किंवा दोन साईनच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन किंवा एक साईन आणि एक कॉसचं मल्टिप्लिकेशन हे पॉसिबल आहे. मल्टिप्लिकेशनसाठी इंटिग्रेशन डायरेक्ट इव्हॅल्युएट होत नाहीच. त्या मल्टिप्लिकेशनचं कन्व्हर्जन त्यांच्या ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये होणं आवश्यक आहे. यासाठी आपल्याला इथे ट्रिग्नोमेट्रिकल रेशोच्या प्रॉडक्टचं कन्व्हर्जन त्यांच्या ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये करणारे प्रॉडक्ट फॉर्म्युले यूज करायचे. प्रॉडक्ट फॉर्म्युले काय असतात? 2 sin a into cos b, एक टर्म साइन आणि एक टर्म कॉस असेल 2 sin a into cos b इक्वल टू sin a plus b
प्लस साइन ए मायनस बी. त्यानंतर 2 cos ए इंटू साइन बी जर असेल तर साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी नसेल आता खूप जुने फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हमध्ये लिमिटमध्ये वापरलेले. त्यानंतर 2 cos ए cos बी 2 cos ए cos बी इक्वल टू cos ए प्लस बी प्लस cos ए मायनस बी आणि 2 sin ए sin बी इक्वल टू cos ए मायनस बी मायनस cos ए प्लस बी. these 4 प्रोडक्ट फॉर्म्युले कुठल्या दोन टर्म आहेत त्यावर डिपेंड आहेत. दोन्ही टर्म साइनचे असतील तर cos ए मायनस बी मायनस cos ए प्लस बी. शेवटचा फॉर्म्युला डिफरंट असतो, सिक्वेन्स बदलते त्यात. दोन्ही टर्म कॉसचे असतील तर cos ए प्लस बी प्लस cos ए मायनस बी. एक साइन आणि एक कॉस असेल तर या दोन्हीपैकी कोणताही एक फॉर्म्युला आपण वापरू शकतो. तर कुठली टर्म कॉसची आणि कुठली साइनची हे मात्र सिक्वेन्स महत्वाची आहे. आता यात प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये 2 मल्टिप्लाय फॉर्म्युला यूज करण्यासाठी आपल्याला 2 ॲडजस्टमेंट आधी करावं लागेल. म्हणजे 5ची आवश्यकता नाही आहे. 5 कॉमन कॉन्स्टंट आउटसाइड घेतला आणि 2 तिथे मल्टिप्लाय रिक्वायर्ड आहे. 2 न डिवाइड आणि 2 न मल्टिप्लाय केलं. फॉर्म्युल्यामध्ये त्या ठिकाणी 2 आहे. मग 5 कॉन्स्टंट आउटसाइड घेतला आणि 2 न मल्टिप्लाय डिवाइड केला. 2 cos 8x इंटू cos 3x इंटू dx 2x 5/2 as it is इंटिग्रल 2 cos a इंटू cos b. हा फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकतो. दॅट इज cos 8x प्लस 2x प्लस cos 8x minus 2x into dx equal to 5/2 integral cos 10x plus cos 6x into dx. ॲडिशन असेल तर इंटिग्रेशन आपण सेपरेट घेऊ शकतो. इन ब्रॅकेट कॉसचं इंटिग्रेशन साइन पण एक्सचा कोएफिशियंट आहे पहिल्या ठिकाणी 10 म्हणजेच 1/10 इंटू साइन 10x प्लस 1/6 इंटू साइन 6x प्लस c. 5/2 न मल्टिप्लाय करा किंवा त्यातलाच 1/2 कॉमन घ्या. 1/2 कॉमन घेतलं तर आउटसाइड येईल 5/4. ब्रॅकेटमध्ये राहील साइन 10x अपॉन 5 प्लस साइन 6x अपॉन 3 प्लस c. इम्पॉर्टंट आहे तो फॉर्म्युलांचा ग्रुप. असाच एक सॉल्व करायचा आहे. इंटिग्रल ऑफ 2 साइन 3x इंटू साइन 6x
फॉर्म्युला वापरत असताना एक पॉईंट लक्षात ठेवायचा, ज्याचा कोएफिशियंट मोठा आहे ती टर्म आधीच पहिल्यांदा घ्यायची इंटरचेंज करून. म्हणजे याला sin 6x आधी घेतला sin 3x नंतर. पुढे निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला वापरायची प्रोसेस आवश्यक पडत. आता मग पुन्हा त्याचाही वापर करावा लागतो, निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला साइन ऑफ मायनस थिटा, कॉस ऑफ मायनस थिटा. त्याची गरज नाही. त्यासाठी त्याचा कोएफिशियंट मोठा आहे ती टर्म पहिल्यांदा लिहायची, म्हणजे सबट्रॅक्शनमध्ये डिफिकल्टी आहे, मग फॉर्म्युला यूज करायचा.